सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छान पोस्ट वाचण्यात आली. बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केलाय का, असं शीर्षक होतं वरती. पण माझ्या सगळ्या सुगरण मैत्रिणींच्यासाठी ही अगदी खास पोस्ट आहे बरं का, नक्की ऐका. भारतातल्या घराघरात जे सकाळ दुपार संध्याकाळ सोमवार ते रविवार रोज रोज वर्षानुवर्ष केले जाणारे पोळी भाजी वरण भात कोशिंबीर चटणी उसळी वगैरे वगैरे आणि लाडू चिवडे मिठाया पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं, ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केलाय का? खरं सांगायचं तर ही बुद्धिमत्ता मोजण्याचं कोणतंच यंत्र निसर्गानं बनवलेलं नाही. कारण ती एवढी विशाल, इतकी खोल आणि इतकी सूक्ष्म असते की ती मोजण्याची क्षमता माणसातच नाही. स्वयंपाकघर म्हणजे केवळ भांडी भांडी नव्हे, ती तर एक चालती बोलती प्रयोगशाळा आहे. फोडणीला तेल किती, मोहरी किती कधी तडतडायला हवी, हळद किती पिंजायची, ही गणिताचीच कला. गॅस कमी जास्त, कोणत्या पदार्थाला झारा, कोणाला डाव, कुठे कढई कुठे पातेलं, ही तर फिजिक्सची कला. तापमानाचा खेळ. पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं, हे ऑब्झर्वेशन, त्याची पीक लेव्हल स्किल. एकाच वेळी 4 पदार्थ आणि तेही वेळेत, ही मॅनेजमेंटची डिग्रीज. दूध तापतंय, कुकरचा शिट्टीचा टायमिंग, तेलाचं तापमान, चहा गार होत नाही याची खबरदारी, ही मल्टीटास्किंगची पराकाष्ठा. मीठ तिखट साखर नुसत्या हाताच्या चुटकीवर मोजणं, ही तर इनबिल्ट AI ची कमाल. ऋतूनुसार पदार्थ किती दिवस टिकेल याचा अंदाज, ही तर नुसती एक्सपिरियन्स नसून एक वेगळं सायन्स आहे. स्वयंपाक म्हणजे केवळ कौशल्य नाही, तर प्रेम जबाबदारी आणि इन्व्हॉल्वमेंट या तिन्ही गोष्टींचा परिपूर्ण संगम आहे. शिक्षण नसलं तरी, डिग्र्या नसल्या तरी, इंग्लिश येत नसलं तरी, स्वयंपाकघर चालवणारी स्त्री जगातील कुठल्याही मॅनेजरपेक्षा कमी नाही, कदाचित जास्तच आहे. एक दिवस फक्त तटस्थपणे बघा, स्वतः केलेल्या स्वयंपाकाकडे किंवा घरातल्या स्त्रीकडे. तुम्हाला जाणवेल की ही कला म्हणजे दररोजचं कौशल्य, दररोजचा त्याग आणि दररोजचा चमत्कार आहे. ताजं गरम चविष्ट अन्न 3 वेळेला मिळणं म्हणजे नुसतं जेवण नाही, तो आपल्या घरातला देवाचा प्रसाद आहे. म्हणून खाण्यापूर्वी एकदा तरी निसर्गानं दिलेल्या या स्वयंपाकघरातील देवीचं मनापासून तुम्ही आभार माना. कारण ती बुद्धिमत्ता, सहनशीलता आणि प्रेमाची ताकद कुठल्याही परीक्षेत शिकवता येत नाही. मंडळी, आता हे वाचल्यानंतर कोण्या मूर्ख माणसांनी म्हटलंय की बाईची अक्कल फक्त चुलीपुरती. आता ती अक्कल किती असते पहा, सगळ्या विषयांमध्ये अगदी तरबेज असते ती, आणि फक्त चुलीपुढे असं म्हणून किती हिणवलं जातं त्यांना. खरं आहे ना. लेखिका आहेत ज्योती कोहकडे, पण अगदी सगळ्या सुगरणींना, सगळ्या स्त्री वर्गाला साजेशी अशी पोस्ट आहे. ज्योतिताई, खूप खूप धन्यवाद. खूप छान पोस्ट आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणींना ही नक्की आवडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. पुन्हा अशाच एका छानशा गोष्टीसह उद्या भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.